सगळं समजलेलं आहे. पाठीमागे 2 दिवसापासून आपले बरेच प्राध्यापक याच्यावर व्याख्यान सुद्धा दिलेले आहेत. आपापल्या विषयाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. मी सर्वप्रथम तुमचं मराठी विभागापासून स्वागत करतो. आज आपण मराठी विषयाच्या अनुषंगाने मराठीमध्ये कोणकोणत्या बाबी जातो याचा विचार करणार आहोत. बालाजी पवार. आपण माहितच आहे तुम्हाला, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना थोडा विषय निवडताना सुरुवातीला अडचण निर्माण होते की कोणता विषय घ्यायला पाहिजे. याच्यासाठी थोडस विद्यार्थी बोलून जातात आणि त्यानंतर मग त्याच्या अनुषंगानं मग जेव्हा ते अभ्यासाला गती प्राप्त जशी होत जाते मग त्यांच्या मनातील जे कोडे आहेत ते उलगडत जातात. तसंच आहे मराठी विषयाचा सुद्धा विचार केला तर हे आपल्याला काही नवीन नाही. आपली मातृभाषा आहे, कुणाला परिचित नाही अशी कोणी ही भाषा नाही, सर्वांच्या ओळखीची आहे, सर्वांना परिचित आहे. आणि याचा आपण मातृभाषेमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये शिक्षण सुद्धा घेत आहोत. तर आतापर्यंत जे शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे महामंडळाचं असेल किंवा मंडळाचा असेल, लातूर विभाग असेल, औरंगाबाद विभाग असेल, परंतु आताचे जे शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे ते विद्यापीठ स्तरावर उच्च शिक्षणामध्ये तुम्ही आता सहभागी झालात. म्हणजे व्यापकता आता वाढलेली आहे. निश्चितच 12वी पर्यंत जे अभ्यासक्रम तुम्ही शिकलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही मराठी कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे ते तुम्हाला माहित आहे. एखादी कविता असेल, एखादी कथा असेल, एखादा पाठ असेल, वैचारिक लेख असेल किंवा एखाद्या नाटकाचा छोटासा भाग असेल, तितकासा आपण अभ्यास करत होतो. परंतु आता पुढे चालून आपणाला उच्च शिक्षणामध्ये त्याच्यामध्ये विस्तारितपणा येत आलेला आपणास दिसून येतं. तुम्हाला अभ्यासक्रम तुम्ही जर पाहिलात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये या सर्व गोष्टी 3 फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये तुम्हाला विस्तारित स्वरूपाने मराठीचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये एक प्रकारे तुम्हाला आपलं करिअर घडवण्यासाठी एक चालना मिळू शकते. अशा पद्धतीने आपल्याला एक मराठीच्या अनुषंगाने अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे आता तुम्ही पदवी स्तरावर जे अभ्यासक्रम अभ्यासत आहोत ते तुम्हाला नक्कीच स्पर्धेच्या युगामध्ये टिकवणारा अभ्यासक्रम आहे. विद्यापीठ युवकांच्या हितासाठी, युवक कल्याणासाठी आपापल्या अभ्यास मंडळाच्या स्थापना करून त्यानुसार अभ्यासक्रम ठरवत आहेत. दर 4 वर्षाला, 3 वर्षाला अभ्यासक्रमामध्ये बदल केले जात आहे. त्या काळाची गरजेनुसार त्यामध्ये बदल केले जात आहे. तशा पद्धतीचा अभ्यासक्रम आपल्याला आता पुढची 3 वर्ष अभ्यासायचा आहे. त्याचा एक तोंड ओळख म्हणून एक ब्रिज कोर्सचं आयोजन आपण केलेलं आहे. म्हणजे तुमच्या मनातील जे काही शंका आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न या कोर्स मार्फत करण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक प्राध्यापक, प्रत्येक शिक्षक तुम्हाला पुढच्या करिअरसाठी हा माझा विषय किती महत्वाचा आहे किंवा या विषयामध्ये तुमचं करिअर कसं बनू शकतं याच्यासाठी मार्गदर्शन करत आहेत आणि तुम्हाला एक तोंड ओळख करून देत आहेत आपापल्या विषयाची. म्हणजे पहा तुम्ही आता 11वी 12वी असेल किंवा 8वी 9वी 10वी असेल, त्याच्यामध्ये मराठीचं स्वरूप कसं होतं. एखादा कथा घ्यायची,
त्या कथेवर कथेचा एखादा भाग तो अभ्यासायचा किंवा एखादी कविता घ्यायची त्याचा अभ्यास करायचा आणि त्यानुसार मग प्रश्न उत्तर तुम्हाला यायची आणि प्रश्नाचं स्वरूप सुद्धा कसा होतो रिकाम्या जागा भरा एका वाक्यात उत्तरे द्या है ना अशा पद्धतीचे बघा प्रश्न असायचे आणि त्यानुसार आपण ते सोडवायचं परंतु आता याच्या पुढची जी वाटचाल आहे आपल्याला थोडं विस्तीर्ण स्वरूपामध्ये करायचं आहे म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षाच्या अनुषंगाने थोडस सखोल आपल्याला अभ्यास करायचा आहे साहित्य म्हणजे काय याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आता अगोदर आपण 12वी पर्यंत आहे ना साहित्याचा जास्त आपण अभ्यास साहित्य हा शब्द आपण आपल्यासाठी नवीन होता 12वी पर्यंतचा आपल्याला माहित होते कथा माहित होते पाठ म्हणत होतो आपण आहे ना धडे आपल्याला दोनच प्रकार जास्त माहित कोणते एक धडा किंवा पाठ किंवा कविता आणि त्याच्या पुढे व्याकरण बरोबर आहे का आपण अशीच विभागणी केली होती हायस्कूल किंवा ज्युनियर पर्यंत परंतु आता आपल्याला तिथपर्यंत थांबता येणार नाही आपल्याला त्याच्या पुढे जावं लागणार आहे पदवी स्तरावर अभ्यास करताना उच्च शिक्षणामध्ये आपल्याला मराठीच्या अनुषंगाने विचार करायचं म्हटलं तर साहित्य म्हणजे काय हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे आता आपण साहित्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे आता तुम्हाला वाटले साहित्य म्हणजे काय लिटरेचर म्हणजे काय लिटरेचर कशाला म्हणता येईल आपल्याला लिटरेचर म्हणजे साहित्य म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये साहित्य म्हणजे काय विचार करतो आपण एखादी वस्तू है ना आपण म्हणत नाही का साहित्य एखादं जसं शेती उपयोगी साहित्य गृहोपयोगी साहित्य शैक्षणिक साहित्य असं आपण दररोजच्या जीवनामध्ये याचा आपण एक अर्थ घेतो म्हणजे साहित्याच्या विविध प्रकारामध्ये आपण त्याची विभागणी करत जातो परंतु मराठीच्या अनुषंगाने आता आपण विचार केला तर साहित्य फक्त याला म्हणता येणार नाही सगळ्यात सोपी सुलभ भाषा साहित्याची जर सांगायचं म्हटलं तर सर्वात सोपी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगायचं म्हटलं तर हे व्याख्या जर सांगायचं म्हटलं तर जे लिखित ते साहित्य म्हणजे आपण जे लिखाण केलेलं आहे जे आपण वाचत आहोत त्याचा सर्व बाबींचा समावेश कशामध्ये होतो साहित्यामध्ये येतो मग त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये मग कथा असतील कादंबरी असेल नाटक असेल आत्मचरित्र असतील विविध लेख असतील प्रवास वर्णने असतील सर्वांचा समावेश साहित्यामध्ये केला जातो आणि या साहित्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढे चालून म्हणजे पदवी असेल पदव्युत्तर असेल याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये डीप मध्ये सखोल मध्ये अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला गोडी निर्माण करायची आहे विषयाबद्दल आपली गोडी निर्माण होते आता आपल्यापैकी किती जण किती कादंबऱ्या वाचल्या याचा जर विचार केला तर आपण कुणी सांगेल का मी एवढे अमुक एवढे कादंबऱ्या वाचल्या चर्चात्मक आपल्याला बोलायचं आहे लक्षात घ्या आपण चर्चा करू शकतो म्हणजे चर्चात्मक आपण पद्धतीने जे काही व्याख्यान केलं जातं ते कधी सुलभ आणि सोपं असतं समजण्यासाठी सोपं असतं आता मी जर प्रश्न तुम्हाला विचारला तुम्ही किती जण किती कादंबऱ्या वाचलात भरपूर कादंबऱ्या तुम्हाला माहित आहेत कोसला कादंबरी भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे आहेत म्हणजे कादंबरी एकदा कुणी वाचलंय का कुणी सांगू शकेल का त्याच्यामध्ये काय नेमकं युवकांच्या जीवनावर आधारित कशी कादंबरी आहे कोसला काय आहे नेमकं रारम बोराडे यांची पाचोळा असेल चारापाणी असेल खूप प्रसिद्ध कादंबरी आहेत या कादंबऱ्या आहेत ना उच्च कोटीला एक त्यांना प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे आपण वाचन केलंय का हा एक प्रश्न मोठा आहे आता स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी मध्ये मराठीच्या अनुषंगाने बरेच प्रश्न येतात त्याच्या आधारावरच येतात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती खाली ऑप्शन येतात 4 त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यावर आपल्याला एक ऑप्शन निवडायचं आहे त्याच्यानंतर जसं की आता एखादं मराठी मधील आद्य चरित्रकार कोण आहेत माहिम भट आहेत म्हणजे हे किंवा मराठीतील आद्य कवी कोण
मुकुंदराज, असे प्रश्न तुम्हाला मराठीतून सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. त्याच्यासाठी आपल्याला त्या अनुषंगानं तयारी करण्यासाठी अभ्यासक्रमाची निवड करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यासाठीच हे ऑनलाईन ब्रिज कोर्स आपण 4 तारीख ते 16 तारखेपर्यंत आपल्या महाविद्यालयामार्फत आपण आयोजित केलेला आहे. म्हणजे तुम्हाला तोंड ओळख व्हावी. सर्व विषयाची तोंड ओळख व्हायला पाहिजे. आणि तुमच्या 12वीला जे अभ्यासक्रम होता, जे तुम्ही अभ्यासलेलं आहे, जे तुम्ही गुण प्राप्त करून आता तुम्ही पदवी स्तरावर तुम्ही जे आलेले आहात, त्या अभ्यासक्रमामध्ये आणि आताच्या अभ्यासक्रमामध्ये काय फरक आहे, याची तुम्हाला आम्ही एक प्रकारे तोंड ओळख करून देण्यासाठी तुमच्या समोर आज सर्वजण व्याख्यान करत आहोत. मनामध्ये कोणाच्याही भीती नको विद्यार्थ्यांच्या, बाबा आपल्या विषयाबद्दल, की बाबा जास्त विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती काय असते, की बाबा मराठीमध्ये की व्याकरण खूप अवघड. काय नाही आपण थोडस त्याच्यात थोडं चांगल्या पद्धतीने अभ्यास केलात, चांगल्या पद्धतीने समजून घेतलात, चांगल्या पद्धतीने ऐकलात, तर सगळं सोपं आहे. मग ते मराठीचं असू द्या, कोणते विषय असू द्या. आता व्याकरणाचं स्वरूप सुद्धा पहा, 12वी पर्यंत व्याकरण वेगळा, आता पुढचं उपयोजनात्मक व्याकरण वेगळा. आता तुमच्या लक्षात असं असेल की तुम्ही विषय कोणते निवडलात, जसे की कंपल्सरी इंग्लिश, एसएल मराठी असेल किंवा ऑप्शनल हिंदी असेल, अशी तुम्हाला ऑप्शन आहेत. विषय निवडीचं तुम्हाला एक प्रकारे तेवढी मुभा आहे, तुम्हाला विद्यापीठाने दिलेली आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय असेल, कंपल्सरी इंग्लिश का असेल, तुम्हाला सर्वांनी घ्यायलाच पाहिजे, ती कंपल्सरी आहे, त्याला तुम्हाला नाही म्हणता येणार नाही. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असेल की आपल्याला जे बेसिक माहिती आहे, पायाभूत माहिती इंग्रजीची, कमीत कमी आपल्याला आपलं इंग्लिश मधलं कोणते चांगले काही जे दररोज उपयोगामध्ये येणारे शब्द तर कमीत कमी आपल्याला माहित असायला पाहिजे. आपण पदवी संपादन केल्यानंतर हा एक उद्देश आहे. आता एसएल विषय हा का ठेवला असेल विद्यापीठाने, हे तुमच्या लक्षात येते का? ज्या विद्यार्थ्याला मराठी विषय खूप आवड आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्याला हिंदी बद्दल, आपल्या राष्ट्रभाषेबद्दल सुद्धा थोडस जाणून घ्यायचं आहे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्याला हिंदी घेता यावी. जी पायाभूत हिंदीची माहिती आहे ते सुद्धा त्याला मिळायला पाहिजे, हा उद्देश आहे. बाकीचे ऐच्छिक विषय तर तुम्हाला माहितीच आहेत, ऑप्शनल 3 विषय निवडायचे. स्पेशलायझेशन मध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे, अगोदरपासून अभिरुची आहे, त्या विषयाची आपण निवड करतो. त्याच्यामध्ये आपलं करिअर बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते नक्कीच उपयोगी पडतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला एक विशिष्ट स्वरूपामध्ये प्रत्येक विद्यापीठ अभ्यासक्रम ठरवित असतं आणि त्यानुसार एक प्रकारे सर्वजण अध्ययनाचं कार्य करत असतात. असो, मी काय म्हणतो तुम्हाला, साहित्य म्हणजे काय हे अगोदर समजणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हेच समजणं खूप गरजेचं आहे. आता साहित्यामध्ये प्रमुख आपण 4च प्रकारात जास्त माहिती आहे आपल्याला, कथा, कविता, नाटक, कादंबरी, आहे ना. तसं म्हणलं तर खूप विस्तीर्ण आहे साहित्याची, परिक्षेत्र हे खूप विस्तीर्ण आहे. त्याच्याविषयी जर आपण माहिती घ्यायचं म्हटलं तर 1-2-3 वर्षामध्ये होणार नाही. कथा, कविता, कादंबरी, नाटक हे तर 4 प्रकार तर तुम्हाला माहित. प्रवास वर्णने, आत्मकथन, खूप म्हणजे एक चळवळ उभे करणारे आत्मकथन आहेत, क्रांती घडवणारे आत्मकथन आहेत. साहित्यातून क्रांती घडते. आपल्या याच्यामध्ये फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये बघा, वॉल्टेअर, रुसो सुद्धा कसं एक प्रकारे आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी क्रांती घडवलेली आहेत. जेव्हा आपल्याकडे ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा सुद्धा साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडलेली आहे. इतकं साहित्याला महत्व आहे, त्या साहित्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे, विस्तीर्ण अभ्यास करायला पाहिजे. याच्यासाठी एक प्रकारे विशिष्ट असा अभ्यासक्रम, एसएल आणि 2 ऑप्शनलचे पेपर तुम्हाला ठेवण्यात आलेले आहेत. मराठीमध्ये माझ्या विषयाबद्दल सांगायचं म्हणलं तर एसएलचा पेपर आहे आणि 2 ऑप्शनलचे, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. जसं की माझ्याकडे नाट्यात्मक साहित्य आहे, 4 एकांकिका आहेत. 4 एकांकिका आहेत. नाटक कशाला म्हणायचं, नाटकाचं काय महत्व आहे,
पुन्हा एसएलचं माझ्याकडे एक पेपर आहे, त्याच्यामध्ये 6 गद्य आहेत, 11 पद्य विभाग आहेत, उपयोजित मराठी म्हणून थोडं व्याकरणाचा भाग आहे. पण व्याकरण म्हणजे काय, दररोजच्या जीवनामध्ये उपयोग येणारं व्याकरण अभ्यासक्रमाला ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे आपणाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा मराठीचं कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्याला वापर करता यायला पाहिजे, आपल्याला कशा पद्धतीने शुद्ध बोलता यायला पाहिजे, आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ऐकता यायला पाहिजे. असं म्हटलं जातं की जो चांगला श्रोता असतो तो चांगला वक्ता असतो. ज्यांना श्रवण क्षमता ज्याची चांगली आहे, तो काळजीपूर्वक ऐकतो, तो चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गुणांचं एक सगळ्या गोष्टीचं जाण ठेवून अभ्यासक्रम ठरवण्यात येतो. सामाजिक मूल्य काय आहेत, नीती मूल्य काय आहेत, त्याला कशा पद्धतीने स्पर्श करता येईल. फक्त आपल्याला पुस्तकी फक्त ज्ञान किंवा फक्त मार्क्सवान होण्यापेक्षा गुणवान कसं बनता येईल, फक्त आपल्याला मार्क्स. कुणाचं साऊंड चालू आहे, थोडस म्यूट करा, नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी वेळ देणार आहे. म्यूट करा पुन्हा साऊंड चालू. म्हणजे आपल्याला फक्त मार्क्सवान किंवा फक्त गुण मिळण्यासाठी, फक्त पदवी घेण्यासाठी अभ्यास नाही, तर गुणवान बनण्यासाठी त्यामध्ये विविध अशा गुणांचा समावेश होण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित केलेला असतं. म्हणजे एक सामाजिक काम सुद्धा अभ्यासक्रमातून केलं जातं. या सर्व गोष्टींचं सर्व आकलन केलं तर आपल्याला निश्चितच कळेल की, बघितलं असाल सिलेबस वगैरे, की आपलं सिलेबस कसं आहे आणि 12वी 11वी तुमचं ज्युनियरचं सिलेबस कसं होतं, त्याच्यामध्ये काय फरक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे थोडस विस्तीर्ण आहे, आपल्याला सखोल याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. एखादी कविता घेतली तर, ओळख का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. त्याच्यामध्ये बघा कशी भावना आहेत. त्या म्हणजे एकंदरीत ते पूरग्रस्त विद्यार्थ्याची कथा आहे ती. त्याचे मनातील भाव आहेत पूरग्रस्त. म्हणजे एखादा अडचणीतला विद्यार्थी जेव्हा आपल्या शिक्षकाकडे येतो, तर पाठीवरती जेव्हा शिक्षक थाप मारतात, तर त्याच्यावर त्याला कशी प्रकारे ऊर्जा मिळते, त्याला कोणत्याही संकटाशी झुंजण्यासाठी कसं त्याच्यामध्ये सामर्थ्य निर्माण होतं, त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे या सर्व गोष्टी फक्त गुण मिळण्यासाठी किंवा मार्क्स मिळवण्यासाठी नाहीत, तर आपल्या आचरणामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण घेऊ शकतो, इतकं मात्र आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला चित्रपट माहित आहेत, परंतु कादंबऱ्या माहित नाही. एक खंताची म्हणजे खंत आहे, आपल्यामधला खंत आहे. आता हे थोडस कविता साहित्याबद्दल बोलायचं म्हणलं तर, एखाद्या कादंबऱ्याची उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणलं तर खूप कठीण आहे. म्हणजे त्याच्यामधले पात्र तुम्ही वाचलात तर तुमच्या लक्षात येईल, आणि आम्ही आपलं नाही वाचला तर त्याच्याबद्दल काय उदाहरण सांगायची. मग त्याच्यासाठी काय झालेलं आहे की मराठीमध्ये पटकथा लेखक एक कादंबऱ्यावर चित्रपट निर्माण केले आहेत, है ना. आता बघा ते नटरंग चित्रपट एक आला होता, है ना. त्याची कादंबरी आहे ती, नटरंग आनंद यादवांची कादंबरी आहे. पाचोळा, पुन्हा फकीरा असेल, अण्णाभाऊ साठे यांची असेल. परवाला ते आपलं नटसम्राट आला. चित्रपट किती गाजलं ते चित्रपट, नाना पाटेकरांचं. बघितलंय ना. मग त्याच्यावर तुमच्या लक्षात येतं की बाबा हे सर्व काय साहित्य आहे. आपल्याला वाचायला कंटाळा येतो, ते पाहायला मात्र आपल्याला काही कंटाळा वाटत नाही. दृकश्राव्य माध्यम कधीही प्रभावी ठरतं, म्हणजे पाहता सुद्धा येतं आणि ऐकता सुद्धा येतं. म्हणजे साहित्य हे सर्वांगाने वाचकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतं. म्हणून असं म्हणतात की लिटरेचर इज मिरर ऑफ लाईफ. म्हणजे काय, साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असतो. म्हणजे साहित्य काय वेगळं नाही, तुमच्या आमच्या अवतीभोवतीच एक प्रकार निर्माण झालेलं असतं, आपल्या मधलाच भाग आहे, वेगळा काय नाही. साहित्यिक जेव्हा समाजामध्ये बारकाईने जे निरीक्षण करतो, एखाद्या घटनेवर
प्रकाश टाकतो, त्याचं निरीक्षण करतो आणि आपल्या साहित्यामध्ये त्या घटना एक प्रकार नमूद करण्याचा प्रयत्न करतो, मग ते उच्च कोटीचं साहित्य बनत जात. म्हणजे वाचकांशी एकरूप होण्यासाठी साहित्यिक किंवा लेखक प्रत्येक त्या वाचकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतं. फक्त 4 भिंतीच्या आड बसून साहित्य निर्माण होत नसतं उच्च कोटीचं, चांगल्या प्रतीचं. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला, जीवनावर भाष्य करणारं हे प्रत्येक साहित्य असतं, जीवनाशी निगडीत असतं आणि जीवन आणि साहित्य एकमेकावर आधारित संकल्पना आहेत. म्हणजे या साहित्याविषयी आपल्याला पुढे या 3 वर्षामध्ये बरंच अभ्यास करायचा आहे. साने गुरुजींचं एक गेल्या सिलेबसमध्ये खूप छान एक लेख होता साने गुरुजींचा, खूप छान. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी. मृत्यूविषयी साने गुरुजींनी संकल्पना मांडली. बघा साहित्यिक कुठं कुठं पोहोचतात बघा. म्हणून म्हणतात ना, जे जे न देखे रवी ते ते देखे कवी. म्हणजे जे सूर्याला पाहता येत नाही ते साहित्यिक आपल्या नजरेतून पाहत असतं. ऐकू येतं ना सर्वांना? आवाज येतोय का सर्वांना? म्हणजे जे सूर्य पाहू शकत नाही ते, जे सूर्य पाहू शकत नाही ते साहित्यिक आपल्या नजरेतून पाहत असतं. म्हणजे बरेच प्रश्न आपल्या नजरेतून जे सुटून गेले ते साहित्याच्या नजरेत येतात. म्हणजे तुम्हाला याच्या काय म्हणलो तुम्ही, तुम्हाला कोणतं उदाहरण दिलं होतं याच्या अगोदर? आता बोला बरं कोणीतरी, कोणता विषय चालू होता आपला? ऐकता का तुम्ही? परंतु हॅलो, का फक्त मोबाईल लावून बसलात? बोला कोणीतरी, विषय कोणता चालू होता आपला? ऐकतोय. हा बोला बोला, कोणता विषय चालू होता? कोणता विषय चालू होता आपला? साहित्याविषयी. हा म्हणजे साहित्यिक हा आपल्या नजरेत, कादंबरी सर. हा कादंबरीवरही आपला विषय चालू होता. कादंबरीचा हा विषय करेक्ट होता. करेक्ट. त्याच्यातले उदाहरण उदाहरण वगैरे मी असतात ते. सांगतोय तुम्हाला. आणि हे डीप मध्ये आपल्याला पदव्युत्तर विभागापर्यंत आपल्याला अभ्यासायचं आहे बघा. प्रामुख्याने आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या 3 भागामध्ये आपल्याला साहित्य अभ्यासायचं आहे. लक्षात घ्या, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. साठोत्तरी कालखंड हा सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. आता हे तुम्हाला आता कळणार नाही, तुम्हाला बोजड वाटेल म्हणून मी जास्त तुम्हाला डीप मध्ये म्हणजे खूप अवघड सांगत नाही. साध्या पद्धतीने तुम्हाला सोपं सोपं करून सांगतोय. कारण की विद्यार्थ्यांना एकदमच आता सांगितलं तुम्हाला वाटायचं खूपच अवघड आहे बाबा असं होणे. तुम्हाला एकदम साध्या भाषेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत आहोत की बाबा 3 भागामध्ये आपल्याला अभ्यास आहे. संत, पंत, तंत. एक प्रवाह त्याच्यामध्ये वेगळाच आहे. संत साहित्य असेल, पंत म्हणजे पंडिती साहित्य असेल, तंत म्हणजे शाहिरी वाङ्मय असेल. म्हणजे ह्या सर्व गोष्टींना एक टच करत आहे मी, स्पर्श करून तुम्हाला सांगता की बाबा हे असे साहित्यामध्ये आपल्याला मराठीच्या अनुषंगाने अभ्यास करावा लागतो. आता हे मध्येच विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. कादंबरीवरती आपण बोलत आहोत ना. म्हणजे चित्रपट सुद्धा हा एक साहित्याचा भाग आहे. चित्रपट सुद्धा साहित्याचा भाग आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्ही नटसम्राट मध्ये कसं मनाला स्पर्श करता. पहिल्यांदा नटसम्राट चित्रपट पाहिले का तुम्ही नाना पाटेकरांचं? हो सर. वृद्धांच्या समस्या काय आहेत त्याच्यामध्ये सांगा. महत्वाचं काय त्याच्यामध्ये? वृद्धांच्या समस्या आहेत है ना. तळहाताच्या फोडाप्रमाणे लेकरांना आई वडील जपतात, त्याला त्याचं पालन पोषण करतात, त्याला मोठं करतात, त्याला लायक बनवितात है ना. आणि शेवटी तेच लेकरं आई वडिलांना जेव्हा वाऱ्यावर सोडतात तर कशी त्या वृद्धांची फरफट होत जाते, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नटसम्राट आहे. बरोबर आहे का? आता हे नाटक आहे, नाटकावर चित्रपट आहे बघा. हे नटसम्राट हे कुसुमाग्रजांचं नाटक आहे. प्रसिद्ध नाटक, हजारो प्रयोग झालेले आहेत. आता चित्रपट निघालाय त्याच्यावरती. म्हणजे काळजाला भिडणार, म्हणजे एक हृदयाला स्पर्श करणार कलाकृती आहे. म्हणजे हे कशातून घडतो हो? हे फक्त साहित्याची ताकद आहे. हे फक्त साहित्यातून घडतं. आता हे आपण चित्रपट पाहतोय, आजचे चित्रपट पाहतोय. पाठीमाग एक कॉन्फरन्स झाली होती, त्याच्यामध्ये आमचे बरेच काही गोष्टी याच्यावरती चित्रपटावरती
भाष्य करायचं होतं नॅशनल कॉन्फरन्समध्ये, म्हणजे राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये, की आज आपण चित्रपटाकडे इतके आकर्षित झालो आहोत की आपल्याला नाटकांचा विसर पडत चालला आहे. नाटकं माहित आहेत का तुम्हाला? आपण छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा नाटकं आपण बसवतो. प्रभावी असतात नाटकं, हे प्रभावी असतात है ना. म्हणजे हे सर्व साहित्य एकंदरीत साहित्याच्या अनुषंगाने विचार केला तर, आता आपला वेळ संपत आहे, आता मला थोडं आवर्त घ्यावं लागणार आहे. बरंच काही बोलता येतं मराठी विषयी, तुम्हाला बरंच काही बोलता येते. ब्रिज कोर्स म्हणजे तुम्हाला फक्त आपल्या विषयी, आपल्या मराठी आपल्या विषयाविषयी आणि तुमचं जे माध्यमिक ते ज्युनियर पर्यंतचा अभ्यासक्रम आहे आणि पुढचा अभ्यासक्रम कसा असणार आहे त्याची तोंड ओळखसाठी हे तुम्हाला कोर्स तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. वेळ संपलेली आहे, मला इथं हे येत आहे, तरी परंतु मी थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, की बाबा नो, कोणता विषय कमी जास्त नसतं, सगळ्या विषयामध्ये आपण आवड निर्माण करायला पाहिजे. प्रत्येक विषयातून मास्टर आपल्याला बनता येतं, आपलं करिअर घडविता येतं. फक्त त्याला काय तर चांगल्या पद्धतीने आपण बारकाईने त्याविषयी त्याचा अभ्यास करायला पाहिजे, त्याचे बारकावे समजून घ्यायला पाहिजे. इतकंच तुम्हाला या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि या आमच्या महाविद्यालयाच्या वतीने जे ब्रिज कोर्सचे जे आयोजन केलेलं आहे त्याच्या पूर्णतः आस्वाद जे अभ्यासक आता सध्याला पार्टिसिपेटेड आहेत, विद्यार्थी सर्वजण घेत आहात, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं कौतुक करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी.डी. विराजदार सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर साजिद चौ सर, आणि आपल्या ब्रिज कोर्सचे जे संयोजक आहेत, नॅकचे कोऑर्डिनेटर माझे सहकारी प्राध्यापक गंभीरे सर, चांगल्या पद्धतीने आयोजन करत आहेत. त्यांच्याशिवाय हे शक्य नाही. म्हणजे सगळे टेक्निकल गोष्टी, बऱ्याच तांत्रिक गोष्टी जेव्हाच्या तेव्हा जुळवून देणे, सुद्धा मी या कोर्सच्या आयोजनाबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या मनात काही जर शंका, काही प्रश्न असतील तर मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही ते माझ्या समोर उपस्थित करावेत. अजून आपल्याकडे 7 मिनिट बाकी आहेत. हॅलो, हा बोला, कुणाला काही विचारायचं आहे का? हॅलो सर. हा बोला बोला. हॅलो. हा बोला बोला, ऐकू येते तुमचा सर, आवाज, बोला. आमच्याकडे सध्या हा, पुस्तक पुस्तक. नसल्यामुळे टॉपिक कोणता चालू आहे कळत नाही. पुस्तक सध्या अ, जवळ नसल्यामुळे टॉपिक कोणता हा चालू आहे आम्हाला आता, कळत नाही. हा अच्छा ठीक आहे. हे तर कसं आहे आताच, जर तुम्ही बोला बोला बोला, जर कंप्लीट जो करा. कुठला टॉपिक सुरू आहे तो जर फोटो हा काढून जर म्हणजे ग्रुपवर टाकला तर आम्हाला कळेलही आणि वाचायलाही सोपं जाईल. ठीक आहे, चालेल. आता सध्याला हा, कसं आहे म्हणजे माहित जो आहे का? टॉपिक असेल त्याचा फोटो काढा. हो हो बिलकुल. मी काय म्हणतोय, आता हम्म. सध्याला आहे ना, आपलं हे कोर्स चालू आहे. सध्याला हे आहे ना, कोर्स चालू आहे. जेव्हा प्रत्यक्षात आपण सुरुवात करू या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला त्या अनुषंगाने जे जे आपल्याला पाठ शिकायचं आहे, जे चालू आहे ते तुम्हाला बिलकुल टाकणार. त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. आता फक्त तुम्हाला एक तोंड ओळख तुम्हाला सांगतोय मी, की बाबा हे कोर्स तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. विषयाच्या अनुषंगानं तुम्हाला पुढे कसं तुम्हाला कसं करिअर बनवता येईल आपल्या विषयात, हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी हा एक कोर्स आहे. जेव्हा प्रत्यक्षात तासिका जेव्हा चालू होतील तेव्हा त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला तर सविस्तरपणे सांगण्यात येईल, की बाबा हे आपल्याला आज पाठ सुरू आहे. तुम्हाला अभ्यासक्रम सगळ्या गोष्टी पुस्तकाचे तुम्हाला एक फोटो पाठवण्यात येतील. आपला मुद्दा कोणता चालू आहे ते सगळं सांगण्यात येईल. हो आता याच्या चालेल सर. व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय वाटतं का? अजून काही प्रश्न आहेत का? सांगा, नाही नाही विचारा. सर. म्हणजे तुम्हाला सगळं काही समजलेलं आहे ना? म्हणजे अजून एक 5-6 मिनिट आहेत. अजून तुम्हाला कोणी विचारायचं असेल तर विचारू शकता. म्हणजे एकंदरीत फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, आपापल्या विषयाच्या अनुषंगानं एक प्रत्येक
प्राध्यापक तुम्हाला एक पायाभूत माहिती सांगत आहेत, लक्षात घ्या आता सध्याला पायाभूत माहिती बरं का. आता जेव्हा आपण जसं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अभ्यासक्रमामध्ये बदल होत जाईल, अजून तो त्याच्यामध्ये सखोलता निर्माण होत जाईल, त्यानुसार बदलत जाईल, बऱ्याच गोष्टी बनत जातील. आपापल्या विषयाची गोडी कशा पद्धतीने विद्यार्थ्यामध्ये निर्माण करता येईल आम्हाला, जसे की संत ज्ञानेश्वरांनी मराठी विषयी म्हटली, माझ्या मराठीची काय बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. म्हणजे अमृतापेक्षा सुमधुर अशी माझी वाणी आहे मराठी विषयी. म्हणजे मराठी विषयी एक लढा निर्माण करण्यासाठी या गोष्टी आहेत सगळ्या. लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी. सुरेश भट सुद्धा आपल्या मराठी विषयी महती सांगतात, है ना, या कवितेच्या माध्यमातून. म्हणजे आपल्या विषयाची एक गोडी कशा पद्धतीने निर्माण करता येईल, हा एक उद्देश या कोर्सच्या माध्यमातून आहे. बरेच आपल्या स्पर्धा परीक्षेचे प्रश्न मराठीचे बरेच येत आहेत. मी बघतोय, बरेच आम्हाला विचारत सुद्धा आहेत बरेच माझे विद्यार्थी, की सर असं हे प्रश्न आला होता असं. म्हणजे आता इथपर्यंत की एमपीएससी मराठी मध्ये सुद्धा माझा एखादा सुरू झालेला आहे, त्याच्यामध्ये प्रश्न पत्रिका वगैरे तयार करण्यासाठी. म्हणजे बरेच अशा स्पर्धा परीक्षेमध्ये मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजे आणि त्यासाठी आपल्याला कमीत कमी दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला जीवन जगताना सुलभपणे कसं आपल्याला जगता येईल आणि मराठी कशी बोलता येईल, कशी आपल्याला वाचता येईल, कसं ऐकता येईल, ते मात्र तेवढं मात्र आपल्याला तितकं तर करता यायला पाहिजे. हॅलो. हा सर बोला. 2 मिनिट वेळ घेतो. झिनत मॅडम आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सूचना देणार आहेत शिष्यवृत्ती संबंधित. सर हो सर. 2 मिनिट मध्ये थोडं. हो सर. हॅलो. बोला मॅडम, ऐकू येतोय, बोला. सर, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना सूचना आहे. त्यांचे शिष्यवृत्ती धारक जे विद्यार्थी आहेत त्यांचे फॉर्म भरायला चालू झालेत आणि 3 डिसेंबर पासून चालू झालेले आहेत. 15 तारखेपासून आपापले शिष्यवृत्तीचे फॉर्म भरून घ्यावे महाडीबीटी वर जाऊन. कागदपत्र ची यादी ग्रुपवर पाठवून देते. ठीक आहे सर. चालेल चालेल. फॉर्म भरून महाविद्यालयात जमा करावे. ऐकू आलं सर्वांना? मॅडमनी सूचना दिली की शिष्यवृत्तीचे फॉर्म भरून द्यायचे तुम्हाला. सर्वांनी महाविद्यालयाशी संपर्क करा. आणि बाकीच्या आपले सर्व काही मित्र मंडळी आहेत, सर्व जे कोणी आपले सोबतचे, त्यांना पण कल्पना द्या. फक्त आपणच फक्त नाही. ठीक आहे. हॅलो हॅलो. हा बोला की सर, बोला. बोला सर, बोलतोय मी. बोला सर. आता जी सूचना मिळालेली आहे ती 3 तारखेपासून सुरू झालेत आणि 15 तारखेपर्यंत भरायचे आहेत का? हो सर. 15 जानेवारी पर्यंत भरायचे. हो हो सर. हा तेच म्हणलं, कारण 3 तारखेपासून आणि 15 तारखेपासून सुरू झाले असं सांगण्यात आलं होतं. पण 3 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हे सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी महाई पोर्टल वर फॉर्म भरायचे ना? हॅलो. ऑनलाईन भरायचे ना मॅडम? ऑनलाईन भरता येईल ना विद्यार्थ्यांना मॅडम? कुठूनही सायबर कॅफे मधून वगैरे भरता येईल का? हा सर. महाडीबीटी. हा बोला सर, बोला. आलटे सर बोला. बोला सर, बोला. स्कॉलरशिपचे फॉर्म किती तारखेपर्यंत भरायचे? 15 जानेवारी की 15 डिसेंबर? 15 जानेवारी सर. 15 जानेवारी सर. अच्छा 15 जानेवारी पर्यंत. हो हो सर. ओके चालेल. सर, ऑनलाईन जर फॉर्म भरला गेला तर ऑफलाईनची काय सुविधा आहे का काही? नाही भरला गेला तर का? हा सर. म्हणजे तुम्हाला अडचण आली तर म्हणता का कसं? जर ऑनलाईनला जर अडचण आली, काय जर प्रॉब्लेम जर आला तर ऑफलाईनची आहे का सोय? नाही, मॅडम भरावं लागेल. ऑनलाईनच भरावं लागेल शिष्यवृत्तीचे फॉर्म. ऑनलाईनच भरावं लागेल. ऑफलाईन जमत नाही, तशी सुविधा नाही. ओके ठीक आहे. आणि ऑनलाईन भरता येतं, माझ्या तर माहितीनुसार 100% ऑनलाईन भरता येतं. तरी पण काय अडचण आली तर मग संपर्क करा मग. ओके ठीक आहे. आणखी आपल्या मित्रांना वगैरे कल्पना द्या
हे 15 जानेवारी पर्यंत फॉर्म भरायचा आहे. कोणाची नुकसान होऊ नये, कोणी राहू नये याची काळजी थोडस घ्या. ठीक आहे. सर्वांना तर लक्षात आलं ना सर्व काही? तर सर्वजण माझ्या या व्याख्यानाला उपस्थित राहिलात. सर्व पार्टिसिपेट विद्यार्थी, माझे सहकारी मित्र घोलप सर असतील, संयोजक गंभीरे सर असतील, डॉक्टर आलटे सर असतील.